1 किलो अफीमसह एक जण ताब्यात। माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, माननीय पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांच्या विरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याबाबत दिलेल्या सूचना दिल्या होत्या। त्या सूचनाप्रमाणे अंमली पदार्थ विरोधक पथक 1 गुन्हा शाखा पुणे शहराकडील अधिकारी अंमलदाराचे गुन्हे प्रतिबंधक तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहारच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना उन्नतीधाम सोसायटीच्या बाहेरील सार्वजनिक रोडवर कोंडवा पुणे येथे एक इसम हा त्याच्या हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेऊन संशयरित्या उभा असल्याचे दिसून आल्याने त्यांचे नाव पत्ता विचारले। त्याचे नाव पत्ता नथुराम जीवनराम जाट, वय 52 वर्ष, राहणार सावरी, तहसील मुंडवा, जिल्हा नागौर, राजस्थान असे असल्याचे सांगितले। त्यांनी झाडती घेतले असता त्यामधून एकूण 21,80,000 रुपयांचे ऐवज त्यामध्ये 1 किलो 90 ग्रॅम आफीज हा अंमली पदार्थ मिळवून आल्याने तो जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कोंडवा पोलीस ठाणे येथे NDPS ॲक्ट कलम 8/18 प्रमाणे गुन्हा नोंद करून आला आहे। सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता तो फर्निचर बनवण्याच्या कामासाठी यापूर्वी पुणे शहरात आल्याचे सांगून असल्याचे पैसे कमवण्यासाठी इरादाने अफीम विक्री करण्यासाठी पुण्यामध्ये आणले असल्याचे सांगितले। वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, माननीय पोलीस आयुक्त श्री रंजय कुमार शर्मा, माननीय अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, माननीय सहपोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उल्हास कदम, सहपोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार दयानंद पाटील, संदीप शिर्के, विशाल दलवी, सचिन वाळवे, प्रवीण उत्तरेकर, संदेश काकडे, उत्तराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहिते यांनी केली। जनकटाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकरकर।